Welcome and good morning, all of you. Our next point of Commerce Paper 5th Marketing, Rural Marketing. It is a promotion strategies. ग्रामीण विपणन करण्याकरता आपल्याला प्रमोशन कशा पद्धतीने करता येईल त्याची इन्फॉर्मेशन आता आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. रुरल कस्टमर कॅन बी अट्रॅक्ट बाय लोकल अँड रिजनल प्रमोशनल एफर्ट्स. ज्यावेळी आपण ग्रामीण भागामध्ये विपणन करत असतो त्यावेळी त्या ठिकाणी असणारे लोकल किंवा रिजनल जे स्थानिक ठिकाणी किंवा विभागीय ठिकाणी असणारे ज्या गोष्टी असतात त्याला अनुसरून त्या ठिकाणी आपण प्रमोशनल एफर्ट्स घेणे हे गरजेचं आहे. फॉलोइंग आर द प्रमोशनल स्ट्रॅटेजीज फॉर रुरल एरियाज. रुरल एरियासाठी कुठल्या कुठल्या प्रमोशनच्या स्ट्रॅटेजी आहेत त्या आता आपण बघू. फर्स्ट वन इज ॲडव्हर्टायझिंग. आता ॲडव्हर्टायझिंग इन द रुरल कंटेक्स्ट मस्ट बी डिझाईन्ड अकॉर्डिंग टू द नीड ऑफ रुरल कन्झ्युमर्स. म्हणजे कस्टमरच्या गरजेप्रमाणे त्या ठिकाणी आपण जाहिरात करायला हवी. इट मस्ट इनकॉर्पोरेट cultural nuisance and religious language. Rural media for advertising product can be broadly classified into conventional mass media and non-conventional rural centric media. आता याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. फर्स्ट वन इज अ कन्व्हेन्शनल मीडिया. आता कन्व्हेन्शनल मीडियामध्ये काय काय ते याचा आपण विचार करू. फर्स्ट वन इज अ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स. लोकल लँग्वेज न्यूजपेपर्स अँड मॅगझिन्स आर पॉप्युलर अमॉंग एज्युकेटेड रुरल फॅमिलीज. ग्रामीण भागामध्ये ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी जाहिरात करताना तिथल्या लोकल लँग्वेजप्रमाणे असणारे न्यूजपेपर आहेत त्याच्यामध्ये आपण जाहिरात देणं कधी प्रेफरन्स द्यायला हवा, कारण की तिथले लोक त्या ठिकाणी तो पेपर वाचत असतात आणि त्याच्यातला ॲड त्या ठिकाणी ते बघत असतात. देन नेक्स्ट वन इज अ टेलिव्हिजन. टेलिव्हिजन इज द फास्टेस्ट ग्रोईंग मीडियम इन रुरल इंडिया. म्हणजे ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी टेलिव्हिजनचा स्कोप किंवा त्याची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणावरती झटपट होत चाललेली आहे. विथ द इन्क्रीजिंग ओनरशिप ऑफ टेलिव्हिजन अँड द इन्फ्लक्स ऑफ केबल अँड सॅटेलाईट टेलिव्हिजन दिस मीडियम इज गेनिंग न्यू ग्राउंड इन रुरल एरियाज. म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपल्याला समजा जाहिरातीचा प्रसार करायचा असेल तर त्यासाठी टेलिव्हिजन हे सगळ्यात महत्त्वाचं माध्यम त्या ठिकाणी सध्याच्या सिच्युएशनमध्ये मानलं जातं. देन रेडिओ. रेडिओ इज अ वेल एस्टॅब्लिश मीडियम इन रुरल एरियाज. म्हणजे पूर्वीपासून रेडिओने आपलं स्थान हे ग्रामीण भागामध्ये पक्क केलेलं आहे. टुडे विथ द राईज इन द नंबर ऑफ FM रेडिओ स्टेशन रेडिओ कॅन बी इफेक्टिव्हली युज्ड ॲज मीडियम ऑफ रुरल कम्युनिकेशन. ग्रामीण भागामध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी रेडिओ हे माध्यम चांगल्या पद्धतीने वापरलं जातं. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला जाहिरात करताना ह्या गोष्टींचा आपल्याला विचार करता येऊ शकतो. देन नेक्स्ट वन इज अ सिनेमा. फिल्म्स इन थिएटर्स अट्रॅक्ट लार्ज रुरल ऑडियन्स. पूर्वीच्या वेळी TV लोकांकडे नव्हत्या त्यावेळी लोक पिक्चर बघायला थिएटरला प्रेफरन्स द्यायचे. मग आत्ताच्या काळामध्ये सुद्धा थिएटरमध्ये जाऊन त्या ठिकाणी पिक्चर बघण्यासाठी लोक पसंती देतात आणि तिथे सुद्धा त्या ठिकाणी आपण जाहिरात करू शकतो. शॉर्ट ॲडव्हर्टाइजमेंट फिल्म्स अँड सिनेमा स्लाइड्स कॅन बी युज्ड टू डिस्मिनेट प्रोडक्ट इन्फॉर्मेशन. म्हणजे त्या फिल्मच्या सुरू असताना किंवा त्याच्या अगोदर किंवा नंतर किंवा इंटरव्ह्यूमध्ये आपण त्या ठिकाणी जाहिरात देऊ शकतो. देन नेक्स्ट वन इज आउटडोअर. These include hoardings, wall paintings, illumination and other displays. Wall paintings are an effective and economical medium for advertising in rural areas. वॉल पेंटिंगचं सध्या फॅड सगळ्यात जास्त प्रमाणात ग्रामीण भागामध्ये आपल्याला बघायला मिळतं, कारण की वॉलवरती पेंटिंग करतात आणि ते कमी खर्चिक पण आहे आणि त्या ठिकाणी इफेक्टिव्ह पण आहे. लोकांच्या नजरेसमोर त्या ठिकाणी सारखं ते जात राहतं. त्याच्यामुळे याचा वापर सुद्धा ग्रामीण भागामध्ये मार्केटिंग करण्यासाठी केला जातो. देन नेक्स्ट वन इज अ इंटरनेट. मेनी कंपनीज आर नाव युझिंग इंटरनेट फॉर प्रमोटिंग देअर प्रोडक्ट इन रुरल एरियाज. म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बहुतेक कंपन्या इंटरनेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपली जाहिरात करतात आणि ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी सुद्धा याचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातो. दीज आर द कन्व्हेन्शनल मीडिया ऑफ ॲडव्हर्टायझिंग. देन सेकंड वन इज अ न्यू नॉन कन्व्हेन्शनल रुरल सेंट्रिक मीडिया. आता या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक आहे, इथे न्यू नाही, इथे नॉन आहे. नॉन कन्व्हेन्शनल रुरल सेंट्रिक मीडिया. आता याच्यामध्ये काय काय येतं. फर्स्ट वन इज अ व्हिडिओ व्हॅन्स. Many marketers now use video vans for promoting their product. These vans exhibit films, audiovisual presentation, slideshow, etc. म्हणजे व्हिडिओ व्हॅन ही मार्केटमध्ये फिरते आणि त्याच्यावरती एक TV किंवा स्क्रीन बसवलेली असते. त्याच्यावरती ते वेगवेगळ्या प्रकारचे ॲड असतील, काही माहिती असतील, शॉर्ट फिल्म असेल तर ते डिस्प्ले केलं जातात. Companies including Tata Tea, Hindustan Unilever, LG, Colgate, TVS and several agri-input companies have used video vans successfully to deliver their customized message. मग त्यांचा मेसेज त्या ठिकाणी डिलिव्हर करण्यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. द नेक्स्ट वन इज अ हॅट्स, मेलाज अँड मंडीज. आता जत्रा ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल किंवा मंडीज तुम्हाला ही कन्सेप्ट माहिती असेल. दीज आर युजफुल मीडिया ऑफ रुरल कम्युनिकेशन विच कॅन बी युज्ड ॲज प्लॅटफॉर्म फॉर टू प्रमोट प्रोडक्ट अँड इन्क्लूड ब्रँड ट्रायल्स. म्हणजे ग्रामीण भागामध्ये प्रमोशन करण्यासाठी ह्या प्रकारचा वापर जास्त केला जातो. जत्रा असतील, मेलाज असतील आणि त्याच्यामध्ये जाहिरात सुद्धा केली जाते. देन नेक्स्ट वन इज अ फोक मीडिया. फोक मीडिया इन्क्लूड फोक सॉन्ग, फोक डान्स अँड अदर
theatrical forms including पपर्टी, स्ट्रीट शोज, मॅजिक शोज अशा वेगवेगळ्या जे आपण पथनाट्य वगैरे म्हणतो याच्या माध्यमातून सुद्धा ग्रामीण भागामध्ये जाहिरात मोठ्या प्रमाणावरती केली जाते. Then next one is a demonstration. Companies can make use of demonstration to communicate about product टू द रुरल पीपल. म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांबरोबर कम्युनिकेशन करण्यासाठी काही वस्तूंचा डेमो त्या ठिकाणी लोकांना दाखवून ती वस्तू खरेदी करण्यासाठी ते भाग पडतात. प्रोडक्ट युजेस डेमॉन्स्ट्रेशन कॅन बी इफेक्टिव्ह स्पेशली फॉर द इलिटरेट रुरल कस्टमर. म्हणजे जर समजा एखादा ग्रामीण भागातला कस्टमर आपला अशिक्षित असेल तर त्यावेळी त्या ठिकाणी ती वस्तू वापरून त्याला दाखवली तर पटकन समजते, त्याची ॲड त्याला दाखवण्यापेक्षा. देन नेक्स्ट वन इज अ ओपिनियन अँड लीडर्स. रुरल कन्झ्युमर्स ऑफन मेक बाईंग डिसिजन आफ्टर कन्सल्टेशन विथ द ओपिनियन लीडर. म्हणजे ग्रामीण भागामध्ये काही लोक असे असतात की आपली मतं त्या ठिकाणी लोकांना सांगत असतात, आपण कुठली वस्तू वापरली आहे, कुठल्या सेवेचा आपण उपभोग घेतला आहे, मग त्या पद्धतीने इतर लोक त्यांना फॉलो करतात आणि त्यांचं मत जाणून घेऊन त्या ठिकाणी ती वस्तू खरेदी करतात. हा सुद्धा ॲडव्हर्टायझिंगच्या फील्डमध्ये ग्रामीण भागामध्ये मार्केटिंग करण्याच्या दृष्टिकोनातून एक इफेक्टिव्ह सोर्स मानला जातो. So these are the some example of our conventional and non-conventional media usage in the promotion strategies for the rural marketing. So next point of this chapter it will be discussed in the next presentation. Thank you.